तर हे दृश्य आपण बघतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे BKC टू आरे असा हा प्रवास करतायत मेट्रो 3 मधून आणि यावेळेस विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि यावेळेस ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतायत। मेट्रोतून मोदींचा हा प्रवास मेट्रो 3 मोदी प्रवासाला लागलेले आहेत आणि यावेळेस त्यांच्यासोबत काही विद्यार्थी देखील होते। त्या विद्यार्थ्यांशी देखील मोदींनी संवाद साधलेला आहे। अर्थातच अभ्यासासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी या विद्यार्थ्यांचा क्लास घेत आहेत। यावेळेस मोदींसोबत राज्यातले वरिष्ठ नेते देखील आहेत। और जब वो प्रधानमंत्री अपने खुद तरीके से एक्सपीरियंस लेते हैं तभी वो समझ पाते हैं कि ये जो आम जनता होती है, कम्यूटर्स होते हैं, रोजमर्रा के जो लोग होते हैं, उनके लिए कितना बेनिफिशियल होगा। अभी ये कमीशन हो गया है और हम समझ सकते हैं कि आने वाले सोमवार से तर आपण बघतोय मोदींचा BKC तून मेट्रो 3 प्रवास सुरू झालेला आहे। यावेळेस मोदींनी BKC टू आरे असा मोदी प्रवास करणार आहेत आणि यावेळेस या प्रवासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधत आहेत। आज पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा सकाळीच आपल्याला माहिती आहे मोदी महाराष्ट्रात आले आणि पोहरादेवीला त्यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं, तिथं देखील सभेला संबोधित केलं आणि यानंतर ठाण्यामध्ये कासारवडवलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली आणि या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट हेलिकॉप्टरनं BKC मध्ये आलेले आहेत आणि BKCत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेट्रोतून प्रवास सुरू झालेला आहे। BKC टू आरे अशी ही मेट्रो धावतीये। मेट्रो 3 पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करतायत आणि अंडरग्राउंड मेट्रो असल्यामुळे मुंबईकरांना देखील या मेट्रोचं एक विशेष कौतुक आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मेट्रोची पाहणी केलेली आहे आणि प्रवासाला सुरुवात केली। मेट्रो 3 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा प्रवास सुरू झालेला आहे। यावेळेस या मेट्रोमध्ये जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बातचीत करतायत। अर्थातच शैक्षणिक गप्पा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांसोबत सुरू आहेत। याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेस सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रवास करत असतात, मेट्रोतून जात असतात किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्याही वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी बोलण्यावर अधिक भर देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वर्षातून एकदा होणारा कार्यक्रम देखील विशेष लक्षणीय असतो। आपण बघतोय सर्वसामान्य महिलांसोबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्पा केलेल्या आहेत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत, सरकारच्या योजनांबद्दल या महिलांना सजग केलेलं आहे, त्यांच्याशी त्यांची माहिती घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये ते BKC टू आरे असा प्रवास करतायत। मेट्रो 3 हा प्रवास करतायत। मेट्रो 3चा हा पहिला टप्पा आहे BKC टू आरे आणि याच मेट्रोतून भूमिगत मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास सुरू झालेला आहे। यावेळेस या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांच्याशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य नागरिकांशी देखील बातचीत करत असतात, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असतात आणि आज देखील आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिलांसोबत बातचीत करतायत आणि आज आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम देखील होता ठाण्यामध्ये। त्याही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं आणि यावेळेस सत्ताधारी भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी या तिघांनी मिळून या सरकारने मिळून जे लाडकी बहीण योजनेचं योजना आणली त्या योजनेचं कौतुक पंतप्रधानांनी केलं आणि आता इथं या मेट्रोमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्याशी देखील पंतप्रधान बातचीत करतायत। महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींशी यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बातचीत सुरू आहे। या ठिकाणी त्यांच्या अडीअडचणी देखील पंतप्रधानांनी जाणून घेतलेल्या आहेत। सर्वसामान्य नागरिकांशी पंतप्रधानांचा भेटण्याकडे मोठ्या प्रमाणात कौल असतो, त्यांच्याशी बातचीत करण्याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं आणि आज या फावल्या वेळामध्ये मेट्रोतून प्रवास करत असताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधलेला आहे। सोबतच या ठिकाणी आलेल्या महिलांसोबत देखील पंतप्रधान बातचीत करतायत। आरे ते BKC असा हा भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा आणि त्या मेट्रोतून प्रवास करताना पंतप्रधानांनी सर्वसामान्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे। या संपूर्ण पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 स्टेशन्स आहेत आणि BKC मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरेच्या दिशेनं हा प्रवास केलेला आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा, पोहरादेवीला जाऊन त्यांनी देवीची पूजा अर्चा केली आणि त्यानंतर तिथे सभेला संबोधित केलं आणि या ठिकाणी आपण बघतोय की काँग्रेसवर त्यांनी विशेष टीका देखील केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपण बघतोय मेट्रोतून प्रवास करतायत। या ठिकाणी
जे तरुण आले होते त्यांच्याशी देखील त्यांनी बातचीत केलेली आहे। एका मुलीनं यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गिटार देखील वाजवून दाखवलेली आहे। या सर्वसामान्यांच्या गुणांना पंतप्रधान नेहमीच वाव देतात हे आपण पाहिलेलं आहे आणि आज आपण बघतोय की ही तरुणी जी गिटार वाजवतीये तिच्या या वाद्य कौशल्याचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलंय। शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत महिलांसोबत पंतप्रधानांनी बातचीत केलेली आहे। सोबतच या वाद्य कौशल्याचं कौतुक करतायत पंतप्रधान मोदी। या ठिकाणी एक मुलगी देखील आली होती, आपली गिटार घेऊन तिनं आपली कला पंतप्रधानांसमोर सादर केली आहे। तसंच युवा खेळाडू जे आहेत ते देखील पंतप्रधानांच्या सोबत या ठिकाणी मेट्रोतून प्रवास करतायत। अर्थातच देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी आणि त्यांना भेटण्यासाठी सगळेजण इच्छुक असतात, उत्सुक असतात आणि आज तीच उत्सुकता आपण या तरुणांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते। ही उत्सुकता आपण बघतोय कशा पद्धतीनं आपल्या वाद्यकला इथं मोदींसमोर सादर करण्यात आलेल्या आहेत। ही मेट्रो खरं तर मुंबईतल्या लोकांचा वेळ वाचवणारी अशी ही मेट्रो आहे आणि याच मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रवास केला आहे। भूमिगत ही मुंबईतली पहिली मेट्रो जी आता सुरू झालेली आहे आणि याच मेट्रोतून पंतप्रधानांचा हा प्रवास BKC to RA असा मोदींचा हा प्रवास होत आहे। याच प्रकल्पावरून त्यांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार टीका केली, उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती आणि आपण बघतोय की या ठिकाणी कामगार जे आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी मोदी कायम प्राधान्य देत आलेले आहेत। ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पासाठी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्या कामगारांना आपल्याला माहिती आहे की मोदी त्यांच्याशी देखील बातचीत करत असतात आणि आज या कामगारांना बोलावून त्यांच्याशी देखील मोदींनी बातचीत केलेली आहे। जे सर्वसामान्य असतात, जे दुर्लक्षित असतात अशा प्रत्येक घटकासोबत पंतप्रधान बातचीत करण्याला प्राधान्य देतात हे आपल्याला कायम पाहायला मिळालेलं आहे आणि आज देखील मोदी यांनी या सर्व कामगारांची बातचीत केलेली आहे। या सगळ्या प्रकल्पासाठी त्यांनी जी मेहनत केली, खरं तर मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी या सगळ्या कामगारांनी जी केलेली मेहनत होती त्याचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं आहे। भूमिगत मेट्रो जी आहे ती मुंबईमध्ये सुरू झालेली आहे RA to BKC आणि याच मेट्रोतून पंतप्रधानांना प्रवास करायचा मोह काही आवरला नाही आणि आज याच भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना पंतप्रधानांनी सर्वसामान्यांशी बातचीत केली आहे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत। हे दृश्य आपण बघतोय, या मेट्रोसाठी झटणाऱ्या सगळ्या कामगारांसोबत देखील पंतप्रधानांनी बातचीत केली आहे। याच कामगारांच्या कष्टामुळे ही मेट्रो सुरू झालेली आहे। राज्यातील सर्वाधिक लांबीचा मुंबईतला हा पहिला भूमिगत मेट्रोचा प्रकल्प आहे। जमिनीखाली सरासरी 21 मीटरवरून ताशी 95 किलोमीटर वेगानं ही मेट्रो धावतीये। पहिला टप्पा RA ते JBLR ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गे विमानतळ असा आहे। सकाळी 10:30 ते रात्री 10:30 या वेळेत प्रवाशांना या मेट्रोचा लाभ घेता येईल, इथून प्रवास करता येणार आहे। मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज 96 फेऱ्या सेवेमध्ये आहेत। दररोज 4.5 लाख प्रवासी या मेट्रोनं प्रवास करू शकतील। मुंबईची ही भूमिगत मेट्रो देशातील 100% भूमिगत असणारी ही मेट्रो आहे। पहिला टप्पा साठी तिकीट दर जे आहेत ते देखील अत्यंत माफक असेच, अत्यंत कमी असेच म्हणावे लागतील। भूमिगत मेट्रोच्या या लोकार्पण जे ते देखील मोदींच्या हस्ते झालं होतं आणि उद्घाटन भूमिपूजन जे आहे ते देखील मोदींच्या हस्ते झालं होतं आणि आज आपण ही दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोतून प्रवास केलेला आहे। या मेट्रोसाठी झटणारे जे हात होते ते कामगारांचे होते आणि त्याच कामगारांना बोलावून त्यांच्या बाजूला बसवून त्यांच्याशी मोदींनी बातचीत केलेली आहे। सोबतच विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकारांना देखील मोदींनी बोलावलं होतं या मेट्रो प्रवासामध्ये आणि त्यांच्याशी देखील बातचीत केलेली आहे। त्यांच्या कलाबद्दल मोदींनी चर्चाही केलेली आहे। त्यांच्या कामाचं विशेष मोदींनी कौतुक केलेलं आहे। याआधी देखील राम मंदिराचं ज्यावेळेस निर्माण झालं होतं त्याही वेळेस, तसंच काशी विश्वनाथाच्या कॉरिडॉरच्या प्रसंगी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामगारांना बोलावून त्यांच्याबरोबर फोटो देखील काढला होता, त्यांच्याशी बातचीत केली होती, त्यांचा बळ दिलं होतं आणि आज देखील आपण बघतोय मेट्रोतून प्रवास करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी कामगारांचे आभार मानलेत, त्यांचं कौतुक केलेलं आहे।
भूमिगत मेट्रोतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रवास करतायत। देशातील सर्वोच्च नेते आज मुंबईतल्या या पहिल्या भूमिगत मेट्रोतून प्रवास करत आहेत। BKC to आरे असा हा त्यांचा टप्पा आहे मेट्रोचा, आणि त्याच मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करतायत।